शिवसेना आमदार भावना गवळींची शपथ चर्चेत आली आहे। विधान परिषद आमदारकीची शपथ घेताना जय एकनाथ असा उल्लेख करण्यात आला। शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र सोबत जय एकनाथचा उल्लेख त्यांनी केला। दिल्लीतून विधान भवनात आल्यानं जय एकनाथ म्हटल्याचं भावना गवळींनी म्हटलंय। दरम्यान भावना गवळींच्या भावना गवळींची शपथ आता चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना आमदार भावना गवळींची शपथ सध्या चांगली चर्चेत आली आहे। विधान परिषद आमदारकीची शपथ घेताना जय एकनाथ असा उल्लेख त्यांनी केला, तर शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र सोबतच त्यांनी जय एकनाथचा उल्लेख केला। दिल्लीतून विधान भवनात आल्यानं जय एकनाथ म्हटल्याचं भावना गवळींनी म्हटलंय। भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय महाराष्ट्र, जय एकनाथ, जय एकनाथ। दरम्यान भावना गवळींच्या शपथमधील जय एकनाथवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शपथविधीच्या शेवटी अर्थात तुम्ही जय महाराष्ट्र जय एकनाथ असा उल्लेख केलेला आहे। एकनाथ कुठल्या अर्थाने होतं? नवनाथामधले ते एकनाथ, मग त्या नवनाथाला एकनाथाला नतमस्तक झालंच पाहिजेत, ज्यांनी हा झेंडा लहरवला आहे, फडकवला आहे, त्यासाठी जय एकनाथ। ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे। कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोननाथ म्हणायचं, हा ज्याचा त्याचा विषय आहे। आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं। तर मला फक्त त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।